सवयी ज्या तुमचं वजन झटपट वाढवतात. आत्ताच थांबवा, नाहीतर तुमचं चरबी आणि तुमचं वजन वाढतच राहणार आहे. होय. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तुम्ही डाएट करत आहात, तुम्ही व्यायाम देखील करत आहात, पाणी देखील भरपूर पिताय, बाहेरचं अन्न खाणं टाळत आहात, साखर देखील कमी केलेली आहे, जास्त गोड खाणं बंद केलंय, तरी देखील तुमचं वजन अजिबात कमी होत नाहीये. असं का होतंय? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. कारण काही मोजक्या सवयी तुमचं वजन कमीच होऊ देत नाहीयेत. हे मात्र अगदी खरं आहे. आपण सगळं फॉलो करत असतो, पण काही क्षुल्लक छोट्या-छोट्या सवयी असतात, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ज्या सवयी आपलं वजन अजिबात कमी होऊ देत नाहीत. आज आपण बोलणार आहोत 3 सवयींबद्दल, ज्या तुमचं वजन झटपट वाढवतात. जर या सवयी तुमच्याकडून चुकत असतील किंवा या चुका तुमच्याकडून घडत असतील, तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही. त्यामुळे आत्ताच या सवयींवरती कॉन्सन्ट्रेट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, थोडासा डिस्टर्बन्स असल्यामुळे माईक अशा पद्धतीने पकडलेला आहे, कारण नॉईज थोडासा माझा कमी येऊ शकतो म्हणून. तर आपण काय बोलत होतो, तर या अशा सवयी आहेत, ज्या जर तुम्ही बदलल्या, तर तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होणार आहे. तर चला तर मग आता तुम्हाला पण जर अगदी घर बसल्या, झपाट्याने आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने तुमचं वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय हे मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच अशाच हेल्थ रिलेटेड टिप्स जर तुम्हाला हव्या असतील, तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि आपला सगळ्यात पहिला पॉइंट आहे आणि त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे, पहिली सवय आहे ती म्हणजे उशिरा झोपणं किंवा झोप कमी घेणं. रात्री उशिरापर्यंत जागणं किंवा नेटफ्लिक्स बघणं, रील स्क्रोल करणं, सतत मोबाईल बघत बसणं, टीव्ही बघत बसणं, याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन ॲक्टिव्ह होतो. कॉर्टिसोल नावाचा जो स्ट्रेस हार्मोन आहे तो ॲक्टिव्ह होतो. मोबाईलमधून, टीव्हीमधून जाणारे जे रेज असतात, ब्लू रेज असतात, ते आपल्या डोळ्यामध्ये जात असतात. त्याच्यामुळे आपली झोप देखील डिस्टर्ब होते. शरीरामध्ये स्ट्रेस तर वाढतोच, पण झोप देखील डिस्टर्ब होते, झोप येत नाही. आणि जर तुमच्या शरीराला स्ट्रेस ॲक्टिव्ह झाला, 7-8 तासाची झोप नसेल, तर तुमचं वजन देखील वाढतं. झोपेला आपण हल्ली जास्त महत्त्व देत नाही. आपल्याला वाटतं की झोपण्याचा आणि वजन कमी करण्याचा काहीच संबंध नाही. तर तसं अजिबात नाहीये. आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराला आरामासाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी झोप ही खूप जास्त गरजेची असते. त्यामुळे हे जे हार्मोन आहे, स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसोल, तर हे काय करतं, ह्याचा रोल हा आहे की हे आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोअर करतं आणि त्याच्यामुळेच आपल्या शरीरावरती, आपल्या कमरेभोवती, पोटाभोवती जो घेर तयार होतो, जी चरबी तयार होते, ती स्ट्रेसमुळे होते. त्यामुळे जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल, तर तुमचं वजन देखील वाढतं. बऱ्याच जणांचं उलट देखील असतं, स्ट्रेसमुळे वजन काही लोकांचं कमी होतं, पण काही माझ्यासारखे लोकं असतात ज्यांना अपवाद आहे. त्यांचं स्ट्रेस घेण्यामुळे वजन वाढतं, कमी होत नाही. त्यामुळे जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल, तर अजिबात असं करू नका, स्ट्रेस घेऊ नका. 7 ते 8 तासाची झोप गरजेची असते. ती कशीही करून रात्रीची झोप आपल्याला पूर्ण केली पाहिजे. कितीही कामात बिझी असाल, गडबडीत असाल, ऑफिसवरून तुम्हाला लेट होत असेल, तरी देखील तुम्ही लवकरात लवकर आल्यावरती झोपण्याचा प्रयत्न करा. मोबाईल बघणं, नेटफ्लिक्स बघणं किंवा टीव्ही बघत बसणं, रील स्क्रोल करत बसणं शक्यतो अव्हॉइड करा, ज्याच्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होणार नाही. कारण फ्रेंड्स, झोप कमी इज इक्वल टू वजन वाढ, हे नेहमी लक्षात ठेवा. याच्यावरती उपाय काय, तर दररोज तुमची झोपेची एक वेळ आहे ती फिक्स करा. 10 वाजता, 11 वाजता, 11:30 वाजता, जी काही असेल तुमची झोपेची वेळ फिक्स करा. त्यानंतर झोपण्याच्या 30 मिनिट आधी मोबाईल, टीव्ही सगळं बघणं बंद करा. 30 मिनिट तुम्हाला फक्त झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. झोपायच्या 30 मिनिट आधी सगळं बाजूला ठेवून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची 7 ते 8 तासाची झोप ही कंप्लीट झालीच पाहिजे.
याच्याकडे देखील तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. याच्यावरती एक बोनस टिप तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे जर तुम्ही रात्रीची झोप व्यवस्थित घेत असाल, तर तुमचं रात्रीतून फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे, म्हणजे चरबी जाळण्याची प्रोसेस आहे, ती सुरू राहत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, रात्रीची झोप ही आपल्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये देखील तितकीच महत्त्वाची असते. आता नेक्स्ट दुसरी जी सवय आहे, जी तुम्हाला बदलायची आहे, ती म्हणजे रिकाम्या कॅलरी आणि प्रोसेस्ड फूड जे आपण सगळेच खात असतो. रिकाम्या कॅलरी म्हणजे काय? तर ते तुम्हाला पुढे मी सांगतेच. पण आपण सतत आपल्याला भूक लागत राहते आणि भूक लागली की आपल्या घरामध्ये बिस्किट, नमकीन, चिप्स, वडापाव, कोल्ड ड्रिंक्स हे सगळं आपल्या घरामध्ये पडून असतं आणि आपण या गोष्टी खाण्याकडे जास्त भर देतो. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण हेल्दी ऑप्शन चूज करत नाही. जेव्हा आपण टीव्ही बघत असतो, रिकामे बसलेलो असतो, आपल्याला काहीच काम नसतं, तेव्हा आपण घरातल्या याच गोष्टी उचलतो आणि याच गोष्टी आपण आपल्या पोटामध्ये ढकलत असतो. याच्यातून आपल्याला मिळत काहीच नाही. त्याच्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, पोषण शून्य असतं. त्यामधून आपल्या शरीराला काहीच पोषण तत्व मिळत नाही, गरजेचं काहीच मिळत नाही. फक्त आपण ते पोटामध्ये भरत असतो. आपली आवड म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. आपण आपल्या शरीराला कचऱ्याचा डबा समजत असतो आणि त्याच्यामध्ये काहीही सारत असतो. पण असं न करता हे प्रोसेस्ड फूड हे जे गोष्टी आहेत याच्यातून तुम्ही खूप कॅलरीज घेत असता. जे आपण कोल्ड ड्रिंक्स पितो त्याचा 1-2 घोट जरी तुम्ही घेतले तरी त्याच्यातून तुम्ही 100-200 कॅलरी इनटेक करत असता. आपण कॅलरी काउंटकडे लक्ष देत नाही, पोर्शन कंट्रोलकडे लक्ष देत नाही. फक्त आपल्याला बोर होतंय, कंटाळवाणं वाटतंय म्हणून आपण अशा गोष्टी खात असतो. आणि हेच रिझन आहे. आपल्याला वाटतं मी काय 2-3च चिप्स खाल्ले, मी काय एकच ₹5 चा पुडा खाल्लाय. तर असं अजिबात नाही. त्याच्यातल्या कॅलरीज तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये अगदी भयंकर कॅलरीज असतात, प्रिझर्व्हेटिव्ह असतात, भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं आणि हे सगळं रिझन आहे तुमचं वजन आणि तुमची चरबी वाढण्यामागचं. म्हणून तुम्हाला हे सगळे पदार्थ खाणं बंद करायचं आहे. अगदी खूपच क्रेव्हिंग होत असेल तर आठवड्यातून एखाद वेळी तुम्ही कधीतरी खाऊ शकता. त्याने काही तुमचं लगेच फारसं वजन वाढत नाही. पण या गोष्टी बिस्किट, नमकीन, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स या गोष्टी जर तुम्ही डेली खात असाल, डेली तुमच्या आहारात असतील, तर तुमची चरबी अजिबात कमी होणार नाही. कारण याच्यामध्ये पोषण तत्व शून्य असतं आणि तुमचं इन्सुलिन हे वाढवतं आणि इन्सुलिन वाढवल्यामुळे तुमची चरबी देखील वाढते, साखरेची पातळी वाढते शरीरातली आणि शरीर चरबी साठवायला सुरुवात करतं. तर याच्यावरती उपाय काय? तर जंक फूड ऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावा. आता एअर फ्रायर वगैरे निघाला आहे. तुम्हाला नमकीन, चिप्स या गोष्टी आवडतच असतील, तर तुम्ही अगदी लो ऑइलमध्ये फक्त थोडंसं तेल स्प्रे करून याच्यामध्ये एअर फ्रायरमध्ये अगदी भन्नाट असे अप्रतिम तुम्ही स्नॅक्स तयार करू शकता. मी देखील पर्सनली एअर फ्रायरमध्ये हल्ली स्नॅक्स वगैरे बनवते. तुमच्या मुलांसाठी देखील ते अगदी हेल्दी आहेत आणि तुमच्या बॉडीसाठी देखील ते अगदी हेल्दी आहेत. तर अशा पद्धतीचं तुम्ही बनवून खाऊ शकता. नेक्स्ट म्हणजे प्रत्येक तुमच्या मीलमध्ये, प्रत्येक दिवसभराच्या जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबर ॲड केले ज्याच्यामध्ये तुम्ही स्प्राउट्स, पनीर, सोयाबीन असे बरेच ऑप्शन्स आहेत, अंडी आहेत, चिले आहेत, भरपूर ऑप्शन्स आहेत, जे हेल्दी असतात आणि अप्रतिम टेस्टी देखील असतात. आपल्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता आणि त्या तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्हाला यम्मी खायचंय, टेस्टी खायचंय आणि तुमचं वजन, चरबी देखील वाढू देणार नाहीत, असे हे बेस्ट असे सगळे ऑप्शन आहेत. लवकरच मी स्नॅक्सचे पर्याय देखील शेअर करणार आहे. जर तुम्हाला बघायला आवडणार असतील, की वेट लॉस रिलेटेड स्नॅक्स तर मला कमेंट नक्की करा. मी लवकरच त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन. आणि महत्त्वाचं म्हणजे शक्यतो बाहेरचं अन्न खाणं तुम्ही अव्हॉइड करा आणि आठवड्यातून एकदाच खाल्लं तर बेटर आहे. आठवड्यातून एकदा खाल्लं तर त्याचा फारसा काही इफेक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो जेवणाचा डबा असेल, तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर कुठेही निघाला असाल, तर तुमचा जेवणाचा जो डबा आहे तो तुमचा घरचा असावा आणि तुमच्या जेवणावरती तुमचा कंट्रोल असावा. एवढं 2 जर तुम्ही फॉलो केलं ना, तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही, ना तुमच्या शरीरावरती चरबी साठेल. उलट तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस जलद व्हायला सुरुवात होईल. आता आपली शेवटची लास्टची सवय जी आहे, जी तुम्हाला बदलायची, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बसून राहण्याची सवय. आजकालच्या काळामध्ये आजकालची आपली जी पिढी आहे ती सतत बसून असते. म्हणजे जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर लॅपटॉप समोर बसलेले असता, घरी असाल तर तुम्ही टीव्ही समोर बसलेले असता किंवा तुम्ही बसलेले असता. सतत आपल्याला बसायचं असतं.
कंटाळवाणं असतो, सतत आपण कंटाळलेलो असतो आणि या सगळ्यामध्ये सतत बसून राहण्यामुळे काय होतं, आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम अगदी स्लो होतं आणि शरीर फॅट साठवायला सुरुवात करतं. आणि काय मग दिवसभर बसून राहिल्यामुळे शरीरात चरबी साठायला लागते. फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती देखील मंदावते आणि या सगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरावरती, आपल्या लोअर बॉडीवरती विशेषतः भरपूर फॅट साठते, भरपूर चरबी साठते आणि ती चरबी अशी असते ना, ती इतकी हट्टी असते, ती स्टबर्न फॅट कमी करणं खूप जास्त अवघड असतं. म्हणून काय करायचंय, सोपे-सोपे उपाय आहेत ते फॉलो करायचे आहेत. आता आपण कामावरती जातो म्हटल्यावरती सतत उठून आपण बाहेर फेरफटका मारू शकत नाही. सतत उठून कुठेतरी चालत-चालत काम करू शकत नाही. पण घरी असल्यावर तर तुम्ही बऱ्याच गोष्टी फॉलो करू शकता, ज्या तुम्ही केल्या पाहिजेत. पण जर तुम्ही ऑफिसला असाल तरी देखील तुमच्यासाठी सोपे-सोपे मार्ग मी सांगणारच आहे. तर या सगळ्यावरती सतत बसून राहण्यावरती उपाय काय? तर तुम्ही दर 1 तासाने 5 ते 10 मिनिट उठून थोडंसं वॉक केलं पाहिजे. आता पोर्च तर असतोच प्रत्येक ऑफिसमध्ये. थोडंसं उठून 5-10 मिनिटं, 1-1 तासाने तर आपण उठूच शकतो. आपण वॉशरूमला जातो किंवा डबा खायला वगैरे जातो. मध्ये-मध्ये ब्रेक्स असतात छोटे-मोठे. तर त्या ब्रेक्स दरम्यान तुम्ही 10-15 मिनिटं जेव्हा तुम्हाला ब्रेक मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 मिनिट वॉक घेतला पाहिजे. सकाळी थोडा वेळात वेळ काढून थोडंसं 20 मिनिटासाठी हलकासा व्यायाम, शारीरिक हालचाल, स्ट्रेचिंग असे सिंपल व्यायाम तुम्ही केलेच पाहिजेत. आणि लास्टची सगळ्यात महत्त्वाची तुमच्यासाठी टिप म्हणजे जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही घरी जरी लिफ्ट वगैरे यूज करत असाल, तर लिफ्टऐवजी तुम्ही जिना वापरा. जिकडे कुठे तुम्हाला बस स्टॉपपर्यंत जायचंय किंवा थोडंफार तुम्हाला काही सामान आणायला जायचंय, तर गाडीचा वापर करण्याऐवजी तुम्ही जर बाय वॉक गेला, वॉकिंग करत गेला, तर तुम्हाला अजून जास्त बेनिफिट मिळेल. तर व्यायामासाठी, शारीरिक हालचालीसाठी वेगळा काही वेळ तुम्हाला काढायला लागलाय का? तर अजिबात नाही. तुम्ही अशा छोट्या-मोठ्या स्टेप्स घेऊन तुम्ही तुमचं वेट मेंटेन करू शकता, कंट्रोलमध्ये नक्कीच ठेवू शकता. तर फक्त काय आहे, छोटे-छोटे रूल फॉलो करायचे असतात, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. पण या छोट्या सवयीच मोठे बदल घडवून आणतात बरं का. तर हे तीनही रूल अगदी बेस्ट आहेत, जे तुम्ही जर फॉलो केले तर तुमचं नॅचरली अगदी आपोआपच वजन आणि चरबी कमी व्हायला सुरुवात होईल. आता एक शेवटची बोनस टिप सांगते आणि आजचा हा व्हिडिओ आपला एंड करते. तर बोनस टिप अशी आहे की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. म्हणून दिवसात थोडं दिवसभरामध्ये थोडंसं ॲक्टिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला हेल्दी आणि फिट राहायचं असेल, नॅचरली तुम्हाला अगदी स्किनवरती ग्लो आणायचा असेल, तर आपला आहार आणि आपली व्यायाम हाच आपल्याला एक पर्याय आहे. बाहेरचे प्रॉडक्ट्स तुम्ही भरपूर वापराल, पण शरीराला जर आतून तुम्हाला संतुलित करायचं असेल, तर नॅचरल घरगुती अन्न आणि फळं वगैरे खाणं किंवा थोडाफार व्यायाम करणं दिवसभरातून हेच तुम्हाला नॅचरली ग्लो आणणार आहे आणि शरीराला आतून संतुलित करणार आहे. म्हणूनच जर फिट राहायचं असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण नॅचरली वेगवेगळ्या टिप्स देखील शेअर करतो, डाएट प्लॅन शेअर करतो आणि त्यासोबतच आपण बऱ्याच रेसिपी देखील हेल्दी शेअर करत असतो. तर फ्रेंड्स, या 3 सवयी जर तुम्ही बदलल्या तर आपोआपच तुमचं वजन अगदी नियंत्रणात राहणार आहे आणि चरबी वितळायला सुरुवात होणार आहे. उशिरा झोपणं थांबवा, प्रोसेस फूड बंद करा आणि दररोज थोडं-थोडं चालायला सुरुवात करा. वजन नक्की कमी होणार आहे. हे सिंपल रूल्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंट देखील करायची आहे. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.